आटोपलेले. दुपारचा वेळ आहे आणि हे बघा बाहेर वातावरण एकदम छान आहे. आमचं चालू आहे आज पण बाहेर फिरायला जायचं, पण बघू, कारण एकदम ढगाळलेलं असं वातावरण आहे इकडे. तर जर असं क्लीन वातावरण असेल तर आमचा विचार चालू आहे की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, पण अजून तरी काही डिसाइडेड नाहीये, कारण जेवणानंतरची साफसफाई क्लिनिंग वगैरे चालू आहे. आणि क्लिनिंग करण्यासाठी मावशी आलेल्या आहेत आमच्या, ज्या घर वगैरे झाडू फरशी वगैरे जे करतात त्या आलेल्या आहेत. तर क्लिनिंग सुरू आहे आणि मी तुम्हाला ओळख करून देते त्यांच्याशी. आता घराची क्लिनिंग सुरू आहे. मुलं खूप पसारा करतात. हे शिल्पूच्या मावशी आहे, खूप छान काम करतात या. एकदम स्वच्छ घर करतात. मावशी भांडे घासून झाले तुमचे? लवकर झाले भांडे घासून ग. भरपूर भांडी होती आज, तर नॉनव्हेजचा स्वयंपाक होता ना, त्यामुळे भरपूर भांडे होते. अजून लादी पण पुसायची आहे ना. तिकडचं झाड आहे. तर मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या घराचा व्हिडिओ शेअर करेल असं सांगितलं होतं, तर मी तुमच्याशी पटकन शेअर करते. हे बघा, हा आहे तिचा हॉल, हा आहे मेन डोअर. इथून एंट्री केल्या हा हॉल आहे आणि इथे फिश टँक आहे. इथे अरवाना फिश आहे तिचा, आणि अजून एक आहे, दोन असे फिश आहे. हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. तर एंट्रीला समोरच हा फिश टँक आहे, एकदम सुंदर असा. त्यानंतर इथून आतमध्ये एंट्री केली की किचन आहे. मावशींचं काम सुरू आहे, ते लावताय. आणि आता आम्ही चहा सुद्धा ठेवणार आहे, कारण दुपारचे किती वाजले ना, 4 वाजत आलेत दुपारचे. तर आता आम्ही चहा सुद्धा घेणार आहोत मावशींची गप्पा मारत मारत. एवढे सगळे भांडे मावशींनी घासले आणि आता मावशी भांडी लावतात. आतमध्ये गेल्यानंतर इकडे आहे वॉशरूम आणि त्यानंतर इथे आहे दुसरा बेडरूम, जिथे तिचं खूप स्टोरेजचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे आहे तिचा देवारा. तिचा देवारा खूप सुंदर आहे, मला तिचा देवारा खूप आवडतो आणि तिने स्वतः सगळं बनवून घेतलेलं आहे. तशा प्रकारे देवारा आहे तिचा. त्यानंतर इथे सगळी कपाट वगैरे स्टोरेज आहे इकडे सर्व तिचा. त्यानंतर इथे आहे दुसरा बेडरूम. हा तिचा दुसरा बेडरूम आहे. एक बेडरूम, हा दुसरा, हा तिसरा. तर अशा प्रकारे तिचं घर आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छतेने मेंटेन केलेलं आहे घर, आणि एकदम स्वच्छ ठेवते ती घर. इथून खूप छान व्ह्यू पण दिसतो. तिने इथे छोटीशी अशी खिडकीत बाल्कनी बनवलेली आहे. अशी छोटीशी बाल्कनी आहे. आणि त्या बाल्कनीमध्ये छान छान झाडं सुद्धा लावलेली आहेत. ते बेलाचं झाड आहे, खूप सुंदर. हे बघा बेलाचं झाड. अशी छान बाल्कनी आहे तिची. आणि इथे मागे ग्राउंड आहे. संध्याकाळची 4 वाजलेले आहे, असं वाटतं की पाऊस येणार आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल की ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर अशा प्रकारे तिची बाल्कनी छोटीशी, तिने असं खिडकीमध्येच थोडंसं सजवून असं बाल्कनी टाईप बनवलेलं आहे आणि किती छान सजवलेलं दिसतंय ते. मावशी, तुम्ही एवढी मदत करतात म्हणून शिल्पूचा आराम होतो ना. तरी मी त्याला नाही लवकर आल्यावर तर लई मोठ्या ना. हो का? तुम्ही म्हणून आधार आहे ना तिला. हा,
जाऊ द्या, ओरडल्या तरी येत जा बाबा आमच्या शिल्पूकडे. येते. आमचा चहा रेडी झालेला आहे. आणा चहा आणा. मावशींना पण दे ग चहा. आई ग, चहा बिस्किट खायचा टाइम झाला. इकडे लवकर चहा घेतात आहे ना मावशी? आमच्या इकडे संध्याकाळी 5-5:30 ला चहा असतो. 4 वाजत नाही तर चहा पाहिजे. हा, इथे 4लाच चहा असतो. शिल्पूचा फोन येतो ना मला कधी कधी. मला म्हणते 4 वाजले बाई, चहा घेतला आताच. म्हटलं एवढं लवकर? आमच्या इकडे झोपतात लोक 4 वाजता. मग 4 वाजता झोपून कधी उठायचं? 5-5:30 ला. चहा काय मला याच्यात थोडस दूध. शिल्पू दूध दे घ्यायच्यात थोडं. आता मी चहा घेणार आहे. शिल्पू चहाचा गरमागरम. थोडस दूध टाक याच्यामध्ये. हो, शिल्पूचा चहा बघा किती काळा आहे. संभाजीनगर स्पेशल चहा. पप्पा इग्नोर पप्पाज कमेंट्स. आता मी हा चहा घेणार. अमृततुल्य. अमृततुल्य. मावशी कामा पुन्हा येते मला. येते नंतर. परत येता का? येते. बरं, बाय बाय. तुझी डॉल आहे ती? हो. चला चला लवकर, लेट होतंय आपल्याला. ते गार्डन बंद होऊन जातं मग. चला लवकर. संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले असतील आणि वातावरण तुम्ही बघू शकता. एकदम ऊन एका वेळेला पडत होतं तर एका वेळेला खूप ढगाळ वातावरण आहे असं वाटत होतं. पण आम्हाला फिरायला जायचं होतं. मुलांची खूप इच्छा होती फिरायला जायची. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यान म्हणून अतिशय फेमस असं एक उद्यान आहे. तिथे खूप प्रकारचे प्राणी आहेत. तर आम्हाला जायचं होतं तिथेच, कारण मुलं खूप मागे लागली होती की त्यांना प्राण्यांना बघायचं आहे. आणि भरपूर प्रकारचे प्राणी त्या उद्यानामध्ये आहेत. म्हणून आम्ही संध्याकाळी निघालो होतो. पण ॲक्च्युली निघता निघता आम्हाला खूप उशीर होऊन गेला. आणि पुढे कसला तरी मोर्चा सुरू होता, त्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये जवळजवळ अर्धा तास अडकून पडलो. आम्ही पोहोचेपर्यंत त्या उद्यानातले जे प्राणी संग्रहालय असतं ना, ते त्यांनी लवकरच बंद करतात. म्हणजे प्राणी संग्रहालय 6 वाजताच बंद करतात आणि बाकीचं गार्डन बघण्यासाठी ओपन असतं. तर आम्ही जाईपर्यंत ते प्राणी संग्रहालय बंद झालं. त्यामुळे मुलांचा खूपच मूड ऑफ झाला होता आणि आम्हालाही सर्व प्राण्यांना बघायचं होतं, पण काहीच बघता नाही आलं. पण हरकत नाही, मग आम्ही बाकीचं गार्डन फिरत होतो. आणि तिकडे हा मुक्तीसंग्रामचा खूप सुंदर असा नजारा तिकडे बघायला मिळाला. त्यानंतर खूप सुंदर असे स्टॅच्यूजसुद्धा तिथे बनवलेले होते. खूप छान वाटत होतं तिकडे. एकदम मोकळं मोकळं वातावरण होतं आणि मुलांनाही खूप छान वाटलं. फक्त त्यांना एकच होतं की त्यांना ते प्राणी बघायचे होते. तिथे खूप प्रकारचे साप आहेत, त्यानंतर वाघ, सिंह, अशा प्रकारचे अनेक जंगली प्राणी जे आपण वाईल्ड ॲनिमल्स आपण आपल्याला लवकर बघायला मिळत नाही, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे ॲनिमल्स तिकडे आहेत. पण काहीच बघायला मिळालं नाही. तर थोडा वेळ आम्ही फिरलो आणि साधारण 7 वाजता ते गार्डन बंद करतात. त्यांचा टायमिंगच तो आहे. खरं तर लवकर निघायला हवं होतं. आम्हालाही जरा घरातून लवकर निघायला हवं होतं, पण घरातली कामं आणि लहान मुलांचा गोंधळ तुम्हाला तर माहिती की कसा असतो. मुलांना आवरता घरातली कामं आटोपता नेहमीच उशीर होऊन जातो आणि मग बाहेर निघायला अजून उशीर होतो. खरं तर आधी आमचा प्लॅन होता की पाऊस वगैरे आला तर नाही जायचं, पण नंतर अचानक वातावरण चेंज झालं आणि पाऊस वगैरे काही पडला नाही, म्हणून आमचा जायचा प्लॅन झाला. तर सारा बघा इकडे कशी खेळते. ती तर खूपच खुश होती. म्हातारीचा बूट असतो ना, तसंच सेम इथे आहे. जसं आपल्या मुंबईमध्ये म्हातारीचा बूट आहे, तसाच इथे हा म्हातारीचा बूट आहे. तर त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. निघता आम्हाला बराच उशीर झाला होता आणि सरळ घरी जायचाच प्लॅन आमचा सुरू होता. पण मुलांना कधीच घरी जायचं नसतं. तुम्हाला तर माहिती आहे की मुलांचा नेहमी हट्ट असतो की काहीतरी अजून खायचं आहे बाहेरचं किंवा फिरायचं आहे. तर मग त्यानंतर आम्ही गेलो नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी. माझी बहीण मला म्हणाली की आत्ताशी 7:15-7:30 वगैरेच झाले आहेत, घरी जाऊन तरी आपण काय करणार आहे, त्यापेक्षा मुलांना आईस्क्रीम वगैरे खायला घेऊन जाऊया. आणि पप्पा पण आमच्यासोबत होते. तर आमची फेवरेट फ्लेवर आम्ही घेतलेले आहे. मला जॅकफ्रूट खूप आवडतं म्हणून मी जॅकफ्रूटचा फ्लेवर घेतलेला आहे. आणि सारासुद्धा माझंच आईस्क्रीम खात होती. तिच्यासाठी वेगळं आईस्क्रीम नाही घेतलं, कारण तिला आईस्क्रीम जास्त काही आवडत नाही. तर आम्ही शेअर करून खात होतो.
असेच खाऊ. मी काय हेल्प करू? हे घेऊन जा चला. हा घेऊन जा. चला माऊ तू ग्लास उचल. माऊ तू ग्लास उचल. क्रिशी तिकडे नको कापू. पुढे बाबा कापतायत क्रिश. जा बाबांजवळ ते. गाड्यासारखं कापू नको त्याच्यावर. चला बसा जेवायला. सारा कुठे? सारा आता ते खाल्लेले मम्मा अजून एक बनव ना. पापड नाही लागत जास्त आवाज. पापड चांगला नाही लागत आहे. तुम्ही वॉकिंगला जाणार आहे? असं करू. काय करते सारा? वैष्णवी गेम खेळते. मला खूप डोकं. कोणता गेम खेळताय तुम्ही? चल हे बघा हा ट्रे बोल करते. बोर करते सारा? नाही चल मला सांग कोणता गेम आहे. नाही तुला बिलकुलच नाही येणार. का? हे बघ याला 200 करायचंय. 100 प्लस 200 झाले. एका लाईन मध्ये 200 करायचं. एका लाईन मध्ये 200 करायचे. हा नाही तुला इथं करायचं इथं. आणि ओव्हल बिवल नाही बनलं. लाईन ओव्हल बिवल नाही ग तसं नाही. ओव्हल अलाउड नाही. मम्मा सोड दाखवते तिला दाखवतो. अच्छा सांग नाही आला आन्सर. चला बोल. बाकी तू माऊ, बोल, तुला मला पण नाही डोकं आला? नाहीये. तुला पण नाही आला माऊ? अच्छा सांग तू नाही बोल आला. तुला डोकं नाहीये. बरं मला डोकं नाहीये. हा सांग. तू पण बोल. सांग काय आन्सर आहे? 200 2 TWTOO 2 पण TOO हे 2 वेगळं. TWO2 असतं. नाही नाही डोकं नाही. O आणि O 2 That is a 2 but the spelling of the 2 is नाही स्पेलिंगचं TWO2. नाही. अरे ऊ येते ना. अच्छा म्हणजे 2 आलं बस झालं. स्पेलिंगचं काही मतलब नाही. नाही शाने हा. कोणी शिकवलं तुला? युट्यूबने. युट्यूबने शिकवलं. अरे युट्यूब भारीच आहे. तू पण हुशार झाली युट्यूब बघून. बरं आता तुमचं जेवण वगैरे झालंय ना? हो झोपून घ्या चला. का लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं. का कारण मग रात्रीचं जागत आम्ही 1 बसतात तुम्ही वाजता लोकं मोबाईल बघत. झोपतो. 1 वाजता? आता 10 वाजलेत. झोपायचा मी टाइम 1 झालाय. वाजता झोपतो. लहान मुलांनी लवकर झोपायचं असतं. तू लवकर नाही झोपत का? काय करते बरं 1 वाजेपर्यंत? तू करते काय? फोन बघते. काय बघते फोन मध्ये? युट्यूब मध्ये काय बघते? युट्यूब मध्ये व्हिडिओज. कसले व्हिडिओ बघते? भूताचे. का तुला छोट्या मुलांचे व्हिडिओज नाही आवडत? ते पण छोटेच मुलांचे असते ना. छोट्या मुलाचे हॉरर व्हिडिओज. चला आपण आता मिळून काहीतरी बघूया. ओके मूवी लावू आपण टीव्हीवर मूवी लावू. युट्यूबवर. मी गार्गीला कॉल लावून विचारते कोणती मूवी लावू. बरं ठीक आहे चालेल. खूप डेंजर मूवी आहे. हा त्या व्हिडिओत बोलता 7 वर्षानंतर आपण मरू शकतो बघितल्यावर. बरं मग बघूयाच मग आपण. तर बहिणीच्या घरी आल्यानंतर मला तर खूप मजा येत होती कारण काहीच काम करावं लागत नव्हतं आणि फुल आराम होत होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.